हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. पाहू शकता इथे मी छोले घेतलेले आहेत. हे रात्रभर भिजत ठेवले होते आणि स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत. बघा छान भिजले गेलेले आहेत हे. तर आपल्याला आता काय करायचे, हे कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही इथे कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये हे छोले आपल्याला सर्व टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला इथे दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे बघा, आणि झाकण लावून घ्यायचे कुकरचं. आपल्याला मीठ टाकायचे आणि तेजपत्त्याची 2 छोटी छोटी पानं आपल्याला टाकून घ्यायच्यात. थोडी हळद टाकून घ्यायची. आणि त्यानंतर आपण झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्यात आपल्याला. तर गॅस आता पेटून घेऊया आपण. मैत्रिणींनो, ही रेसिपी खूप छान आहे आणि खूप टेस्टी होती. नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तर मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आता, आणि 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्यात बघा. तर इथे साहित्य घेतलेले आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. एक कांदा घेतलेला आहे मी, एक टमाटा घेतलाय, कोथिंबीर घेतली, अद्रकचा छोटासा तुकडा घेतलाय आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, टमाटा मी जाडा जाडा असं कापून घेणार आहे, बारीक करणार नाही. जाडा जाडाच कापायचं आहे आपल्याला. मसाला ह्यो मी मैत्रिणींनो कच्चा मसाला मी वाटून घेणार आहे, भाजून नाही घेणार. ते छान टमाटा आपला चिरला गेलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला कांदा पण मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे बघा, जाडा जाडा असा. कारण आपल्याला मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे अद्रकचा तुकडा घेतला आहे, तो पण आपल्याला असं चिरून घ्यायचा आहे पातळ एकदम. आणि त्यानंतर बघा कोथिंबीर मी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली ही कोथिंबीर, ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची. मैत्रिणींनो, ह्या रेसिपीला पण टाइम बिलकुल पण लागत नाही, झटपट होणार आहेत. सगळ्या रेसिपी माझ्या अशा झटपट होणाऱ्या आहेत. मी थोडक्यातच तुम्हाला सांगते आणि दाखवते पण. घाईच्या कामामध्ये पण लवकर लवकर होतात ह्या रेसिपी. तुम्ही करून बघा, बिलकुल पण टाइम लागत नाही. तो कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे बघा. तर आपल्याला आता काय करायचं आहे बघा, कांदा पण कापून घेतलाय, टमाटा कापलाय, कोथिंबीर कापून घेतलेली आणि लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या 5-6. तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे. ह्याच्यातली मी अर्धी कोथिंबीर फोडणीला ठेवणार आहे आणि अर्धी वाटणाला टाकूया आपण. तर छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा. तर मैत्रिणींनो, छान बारीक पेस्ट आपली झालेली आहे ही. तर ही आता साईडला ठेवूया आपण. आणि त्यानंतर आपल्याला पाहू शकता इथे कुकर थंड झालाय का बघायचंय. कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपण बघूया आपले चणे हे छोले छान शिजलेत का. पाहू शकता छोले छान शिजलेत मैत्रिणींनो. तर आता गॅस का वळूया. चला, इथे गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला आता.
आणि त्यानंतर मी इथे कढई ठेवून घेणार आहे बघा। कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे मैत्रिणींनो। साधारण मी 1 पळी तेल टाकून घेते, तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता। आणि तेल आपलं छान तापलं ना, त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा। जिरं टाकून घेते मी 1 चमचा। आणि जिरं छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर तेलावर टाकायची। त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे, ते कढीपत्ता कढीपत्त्याची पानं होती माझ्याकडे थोडी 2-3, ती टाकून दिल्यात। आणि हे सर्व छान परतून घ्यायचे बघा तेलावर। थोडासा आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे बघा। हिंग पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे। हिंग मैत्रिणींनो टाकीत जा। कांदा मसाला घेतला आहे बघा मी 2 चमचे, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे 2 चमचे, थोडी हळद घेतलेली आहे। तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा। आणि त्यानंतर मी जे वाटलं होतं, कांदा, टमाटा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, हे आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे। एक 2 मिनिटं आपल्याला छान हे परतून घ्यायचे बघा। 2-3 मिनिटं चांगलं परतायचे तेल सुटस्तवर, कारण आपलं वाटण कच्चं आहे हे। मैत्रिणींनो, मसाले असे तेलावर छान परतले ना, वाटण आपण वाटलेलं, तर भाजीला आणखीन टेस्ट खूपच छान येते। त्यामुळे तुम्ही पण असे मसाले छान तेलावर परतून घ्या 1-2 मिनिटं। पाहू शकता छान मसाले आपले परतलेले आहेत हे। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ माझा पहा, मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ सगळा समजेल। त्यानंतर काय करायचं आपल्याला मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये छोले टाकून घ्यायचेत बघा। आपल्याला मसाला आपला छान मस्त परतलेला आहे, 2-3 मिनिटं छान मी परतू घेतलेला आहे हो। आता छोले टाकल्याच्या नंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून पहा, खूप टेस्टी होती। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ह्याच्यात ओतून घेतले। जेवढी आपल्याला भाजी करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर हे सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे बघा मी इथे। आणि त्यानंतर आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आपण पहिलं पण छोले शिजताच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे, तर तुम्ही बेतातच मीठ टाका। मीठ टाकून झाल्यावर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। तर पाहू शकता छान भाजीला आपल्या उकळी आलेली आहे। तर आपण आता एकदा परत मिक्स करून घ्यायचे चमच्यानी। छान तरी पण सुटली आहे बघा, मस्त आपली भाजी दिसते चमचमीत अशी। त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा वरून। तर आपली भाजी ही झालेली आहे मैत्रिणींनो, कोथिंबीर टाकून दिली आणि छान एकदा परत मिक्स करून घ्यायचे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली छोलेची मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय छान कमेंट करा, ते पण मला सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।